नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा आणि माझ्या छान छान रेसिपी पाहत जा. हे बघा, आज आपल्याला अगदीच सिक्रेट कढई बेसन करायचं आहे बरं का मैत्रिणींनो. हे सिक्रेट कढई बेसन कसं आहे ते तर पहा. इथं कोथिंबीर घेतलेली चिरून, एक कांदा घेतला आहे, पुन्हा कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 6 मिरच्या घेतलेल्या आहेत पाहू शकता. आता ह्या 6 मिरच्या मी मिक्सरच्या बाउलमध्ये टाकून देणार आहे बरं का. हे बघा, आणि कोथिंबीरसुद्धा टाकून देणार आहे. कोथिंबीरीच्या काड्या आहेत त्यासुद्धा टाकून देणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा धने टाकायचे आहेत बरं का मैत्रिणी, ह्याच्यात पहा. आणि आपल्याला हे पूर्ण असं मस्त, हे बघा इथं लसूण बी, अगदी लसूण भरपूर टाकलेलं आहे बरं का. आणि आता हे एकदम बारीक माहीम असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रिणींनो. माहीम तर वाटून घेतलेलं आहे. मग सिक्रेट कढई बेसन पहा तर खरं मैत्रिणींनो, एकदा जर तुम्ही केलं ना तर नक्कीच पहिलं जे बेसन बनवता ते तर विसरून जासान. अशाच पद्धतीने बनवणार, एवढं कमालीचं एकदम चविष्ट असं लागतं. चला, इथं सिक्रेट मसाला तर आपला झालेला आहे तयार. आता मी इथं अर्धी वाटी बेसन घेतलेले पहा, त्याच्यात टाकणार आहे मीठ. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. पुन्हा त्याच्यात आपल्याला टाकायची आहे थोडीशी अगदी हळद टाकायची बरं का, जास्त बी नाही टाकायची मैत्रिणी. आता हे पूर्ण बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा. जसं पाणी लागन तसं मिक्स करायचं, कारण की एकदम जर पाणी वतलं तर गुठळ्या होतील मैत्रिणींनो, याची आपण काळजी घ्यायची. चला मग थोडं थोडं पाणी टाकून हे पूर्ण मिक्स करून घेऊया. अगदी एकही गुठळी राहिली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. चला, आता हे साईडला ठेवून देऊयात. कढईमध्ये तेल ओतले, 2 पळ्या तेल ओतले, त्याच्यानंतर टाकली मी जिरी. अगदी तेल मापातच तापवले, जास्त नाही, कारण की आपली जिरी जळण. त्याच्यानंतर मी हा जो कांदा चिरला आहे हा सुद्धा टाकणार आहे पहा मैत्रिणी. कांदा अगदी मस्तपैकी हे होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपण जो सिक्रेट मसाला वाटला आहे तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे बरं का. थोडंसं पाणी घालून टाकायचा, म्हणजे आपला मसाला अगदी छान असा शिजून निघतो पहा मैत्रिणींनो. खरंच खूप म्हणजे ही रेसिपी एवढी छान आहे. हे बघा, मसाला बी छान अगदी परतून झाला आहे. त्याच्यानंतर हे बेसन टाकलेले, वरून कोथिंबीरही टाकलेली आहे पाहू शकता. आणि आपल्याला किती करायचे तेवढं पाणी करायचे. हे सिक्रेट कढई बेसन एवढं भारी लागतं मैत्रिणींनो. एकदा ह्या पद्धतीने नक्की तुम्ही करून पहा. पुन्हा दुसरं करायचं तुमच्या मनातसुद्धा विचार येणार नाही. अशाच पद्धतीने तुम्ही करसान ही 100% मी तुम्हाला गॅरंटी देते. आपण जसं हलवीन तसं त्याला आता बघा तेल सुटत राहील. एवढं छान होतं मस्तपैकी पाहू शकता. मी काय परत वगैरे तेल घातलेलं नाही, पण पहा तेल अगदीच सुटत चाललेलं आहे कडेला. खूप छान होतं. मग सांगा मला, आपण दरवेळेस करतो असं कधी तेल सुटतं का मैत्रिणींनो? सुटत नाही. आणि हे बेसन एवढं चवीला भारी लागतं की खरंच तुम्ही अगदी चाटून पुसून कढई खासान, ही मी तुम्हाला खात्रीशीर सांगते. एवढं भारी होतं. ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा मैत्रिणी. चला मग उद्या भेटूया. बाय.